हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, काल जी अपात्र यादी जाहीर झाली होती ती महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांची नसून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची होती. पण आता सगळ्याच जिल्ह्याची इन्फॉर्मेशन, सगळ्याच जिल्ह्याची अपात्र यादी आपल्या समोर आलेली आहे. आणि जर तुम्हाला तुमचं नाव त्या लिस्टमध्ये चेक करायचं असेल, तर तुम्ही काय करू शकता, अंगणवाडी सेविकाकडे जाऊन किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्ही तुमचे नाव चेक करू शकता. जर तुम्ही त्या लिस्टमध्ये असाल, तर तुम्हाला पुढचा हप्ता मिळणार की नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सोबतच ज्या बहिणी अपात्र यादीमध्ये त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव कमेंट बॉक्समध्ये टाका. याच्या माध्यमातून आपल्याला समजेल की त्यांना पुढचे जे हप्ते आहेत ते मिळणार की नाही. तर सर्वात पहिल्यांदा मला असं म्हणायचं आहे, चुकीचे फॉर्ममुळे सरकारची डोकेदुखी वाढत आहे. म्हणजे कधी-मध्ये आपण तर लाडक्या बहिणींच्या हिशोबाने बोलतोच, तर कधी-मध्ये आपण सरकारच्या हिशोबाने सुद्धा बोलायला पाहिजे, की या चुकीच्या फॉर्ममुळे सरकारची डोकेदुखी वाढत आहे. मग मला सरकारची डोकेदुखी का वाढत आहे याबद्दल सुद्धा चर्चा करायची आहे. त्याचबरोबर या अपात्र बहिणी ठरलेल्या आहेत. जून, जुलै आणि आता ऑगस्टमध्ये सुद्धा काही बहिणी अपात्र ठरतील. मग यांचं काय होणार आहे? त्या संदर्भात सुद्धा मी चर्चा करणार आहे. ज्या बहिणींना खरंच त्या लाडकी बहीण योजनेची गरज आहे, त्यांचं काय होणार आहे? ज्या ज्या बहिणींना गरज आहे, त्यांचं नाव अपात्र यादीमध्ये आहे. मग त्यांचं काय होणार आहे? सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. बघा, मुंबई उपनगर आहे, कोल्हापूर आहे, बीड आहे, लातूर आहे, नागपूर आहे, पुणे आहे. अशा सगळ्याच महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यांची माहिती आता तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे. तर चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता अजित पवारांच्या पुण्यात सर्वाधिक बोगस लाडक्या बहिणी म्हणते. तर पहिले तर मला सरकारला हे म्हणायचं आहे, की आमच्या लाडक्या बहिणी बोगस नाहीत. बरोबर? आणि जेही युट्यूबर हे म्हणत आहे, की बोगस फॉर्म तर नाही. सगळ्याच युट्यूबर्सला मला एवढं म्हणायचं आहे, जितकेही महाराष्ट्रामध्ये या लाडक्या बहिणी संबंधात YouTubeमध्ये व्हिडिओ घेत आहे किंवा सरकार म्हणत आहे, तर माझ्या लाडक्या बहिणी बोगस नाही. तुम्ही बोगस त्यांना म्हणणं तुम्ही थांबवा. ठीक आहे? हीच फक्त मला माझ्या मित्र सहकाऱ्यांना एवढीच मागणी आहे, की माझ्या बहिणी बोगस नाहीत. त्यानंतर सरकारला सुद्धा माझी हीच मागणी आहे, की माझ्या लाडक्या बहिणी बोगस नाहीत. बघा, बीड जिल्ह्यामध्ये 71,000 फॉर्म अपात्र ठरले. लातूर जिल्ह्यामध्ये 59,000 फॉर्म अपात्र ठरले. सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,04,000 फॉर्म अपात्र ठरले. सांगलीमध्ये 10,000 फॉर्म, सातारामध्ये 56,000, नांदेडमध्ये 12,000, नागपूरमध्ये असंच 1,00,000च्या वरती आकडा आहे. म्हणजे एवढं जर आपण बघायला गेलो लाडक्या बहिणींनो, तर आपल्या समोर लक्षात येतं, की जून, जुलै, ऑगस्टमध्ये अजूनही बहिणी काय होतील आता अपात्र ठरतील. आणि असं बघितलं जात आहे, की शहरी भागांमध्ये अपात्र ठरण्याचं प्रमाण काय आहे? जास्त आहे ॲज कंपेअर टू गावामध्ये. गावात जे अपात्र ज्या बहिणी आहेत, त्या ठरण्याचं जे रिझन आहे किंवा कारणं आहेत, ते खूप कमी आहे. पण शहरी भागांमध्ये अपात्र महिला जास्त ठरत आहे, लाडक्या बहिणी जास्त ठरत आहे. काय रिझन आहे? कशा पद्धतीने हे होणार आहे? सगळंच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला तर मग आपण लाडक्या बहिणींनो याचे कारणं काय ते जाणून घेऊयात. बघा, तुम्ही जर बघितले असेल, लाडकी बहीण जेव्हा सुरू झाली, तेव्हा निवडणूक समोर होती. हे मान्य करता? निवडणूक समोर होती. निवडणूक समोर होती. त्यामुळे काय झालं, की हा जो लाडकी बहीण योजना आहे, ही पूर्ण महाराष्ट्रभर इम्प्लिमेंट करायची होती आणि ही खूप मोठी काय होती, योजना होती. मग इतक्या मोठ्या योजनेला जर महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट करायचं आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, की कधी-मध्ये मागे-पुढे होतं. म्हणजे कोणीतरी काय केलं असेल, फॉर्म भरताना त्या फॉर्ममध्ये एखादी डॉक्युमेंट नसेल, तरी सुद्धा ते मिळून गेलं. त्यानंतर फॉर्म तुम्ही भरला, तुम्ही कुणाकडनं भरून घेतला, तुम्ही ॲपमधून भरून घेतला, चुकीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी टाकण्यात आली. एखादी डॉक्युमेंट जे पाहिजे ते नसलं तरी तेव्हा झालं. कारण की फॉर्म भरताना सुद्धा तेव्हा त्रुटी आली. ती मोठी खूप योजना होती. त्याचबरोबर वेळ सुद्धा कमी होता. पुढे निवडणुका होत्या आणि तेव्हा काय झालं, योग्य पडताळणी झालीच नाही. जेही माझ्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरले, ते योग्य पडताळणीमधून गेलेले नाही किंवा त्या प्रोसेसमधून गेलेलं नाही. कारण निवडणूक होती. मग जेव्हा निवडणूक होती, तेव्हा सरकारसाठी या बहिणी काय होत्या? लाडक्या होत्या. मग आता बोगस आहे का? तर नाही. तर काय झालं, तर आता असं झालंय, की सरकारला पैशाचा लोड आलाय, टेन्शन आलं, की बाबा इतका पैसा आपण दर महिन्यांना लाडक्या बहिणींना देत आहे, तर मग आता बाकीचे लोकं तर प्रश्न उचलणार. म्हणून सरकारने काय केलं, की या लाडक्या बहिणींची पडताळणी करायला सुरुवात केली. बरोबर? पण या पडताळणीमध्ये असंही झालं, की ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज होती, बरोबर? पैशांची गरज होती, त्या बहिणीसुद्धा काय झाल्या, अपात्र ठरल्या. म्हणजे त्यांची खरंच कंडिशन नाहीये, त्या खरंच गरीब आहेत, त्यांचं इन्कम 2.5 लाखाच्या खाली आहे. त्या प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ज्या तपशील आहे, त्या प्रत्येक तपशीलमध्ये योग्य पद्धतीने त्या पात्र ठरतात, तरीसुद्धा त्या काय ठरल्या, अपात्र ठरल्या. मग आता या अपात्र बहिणी पात्र ठरतील का? येस, 100% अपात्र बहिणी काय ठरणार आहे? पात्र ठरणार आहे. मग यासाठी काय करणार आहे सरकार? तर बघा, यासाठी सरकारने चालू केली आहे पडताळणी वेगाने होणार आहे. पडताळणी काय? योगाने म्हणजे वेगाने होणार आहे. कसं? तर तुम्ही जर बघितलं असेल, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, की अंगणवाडी सेविका मार्फत काय होणार आहे?
आपली पडताळणी होणार आहे. दुसरं, अंगणवाडी सेविकेकडून तो अर्ज कुठे जाणार आहे? पंचायत समितीमध्ये. पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर तिथून तो पुढे कुठे जाणार आहे? जिल्हा परिषदेमध्ये. आणि अशा पद्धतीने तुमची काय होणार आहे? जी पडताळणी आहे ती योग्य पद्धतीने होईल. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये सुरू झाली नाही, जसं मुंबई उपनगरमध्ये अजून सुरूच नाही झाली आहे. ठाण्यामध्ये अजून सुरू झाली नाही आहे. आमच्या विदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजून सुरू झाली नाही आहे. तर याला आता वेग येणार आहे. सो डोंट वरी. ठीक आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो काय होणार आहे? ज्या बहिणी आता सध्या पात्र आहे, पण आपण तशी मागणी करतोय त्या पात्रामध्ये काही अशा बहिणी आहे, की त्यांना खरंच पैशाची गरज नाही. सुद्धा तरी त्यांना अकाउंटला पैसे जात आहेत. म्हणून आता असं होणार आहे, की प्रत्येक अपात्र आणि पात्री बहिणींची काय होणार आहे? ई-के-वाय-सी आहे. मग सर, दादा अजून सुरू झाली नाही का? तर नाही. कारण आता त्याच्यावर काम चालू आहे. ते वेबसाईट डेव्हलप होण्याच्या मार्गावर आहे. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये ई-के-वाय-सी सर्वांची होणार आहे. ई-के-वाय-सी झाल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर ज्या बहिणींना खरंच गरज आहे, त्याच बहिणींना ₹1500 चा लाभ मिळेल. हे सुद्धा तुम्हाला निश्चित केलं जाईल. सरकारची प्रतिमा खराब होत आहे का? येस. 100% सरकारची प्रतिमा खराब होत आहे आणि ती मी तर म्हणतो लाडक्या बहिणी झालीच आहे. त्या लाडक्या बहिणींनो, की सरकारची प्रतिमा खराब होत आहे का? नाही, मी तर म्हणतो झाली आहे. कारण जो त्यांनी खेळ खेळलेला आहे पात्र आणि अपात्रतेचा, निवडणुकापूर्वी सगळ्या बहिणी तुम्हाला पात्र होत्या, सगळ्या बहिणी तुम्हाला लाडक्या होत्या आणि निवडणूक संपलं किंवा वेळ झाला 4-5 महिने झाले, 1 वर्ष झालं आणि त्याच्यानंतर बहिणी बोगस झाल्या तुम्हाला? हा तर माझा सरकारलाही प्रश्न आहे आणि ज्या माझ्या बांधवांनी, ज्या माझ्या कलीग्सनी हे जे व्हिडिओ बनवले आहेत आणि तिथे त्यांनी शब्द वापरला आहे, की बोगस लाडक्या बहिणी, तर बोगस बहिणी नसतात. बरोबर? महिला कधी कुणाची आई असेल, कुणाची बहीण असेल, कुणाची मैत्रीण असेल, कुणाची काय म्हणतो जीवन संगिनी असेल, बरोबर? कधी मैत्रिणी असेल, तर महिला बोगस नसेल आणि त्यानंतर लवकरच जून आणि जुलैचे पैसे मिळेल का? तर याचं उत्तर आहे येस. जशी ही पडताळणी झाली लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी जून आणि जुलैमध्ये अपात्र ठरलेल्या होत्या, त्या प्रत्येक बहिणीला पैसे मिळतील म्हणजे मिळतील. याची शाश्वती आदिती तटकरे मॅमनी दिलेली आहे. कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे, की काही बहिणी अशा होत्या, की ज्या अपात्र यादीमध्ये आल्यात, पण त्यांना खरंच पैशाची गरज होती. तर त्यांची योग्य पडताळणी करून आम्ही त्यांना जून, जुलै महिन्यामध्ये जे अपात्र यादी मध्ये आल्यामुळे त्यांना जे पैशाचा लाभ मिळाला नाही, 12वा-13वा हप्ता मिळाला नाही, तर आम्ही त्यांना पात्र करून जून, जुलै, ऑगस्टचा हप्ता आम्ही त्यांच्या अकाउंटला दिला. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की हे कधी होणार आहे? या गोष्टीला कमीत कमी इथून 15 दिवसाचा वेळ लागेल आणि या 15 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कोण अपात्र आहे, कोण पात्र आहे आणि ज्या बहिणींना खरंच गरज आहे त्याच बहिणींना मिळेल. एवढीच अपेक्षा मी सरकारकडून करतो आणि मला तर असं म्हणायचं आहे, की सरकारची प्रतिमा आता तर खूप खराब झालेली आहे. तर सरकारने काय करायला पाहिजे, ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे त्यांची योग्य पडताळणी करून लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला पैसे पाठवायला पाहिजे. जसं की सरकारला कधी-मध्ये जे कर्मचारी आहे यांचा पगार लवकर करता येतं, तर आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा अशा पैशांची गरज आहे. त्या पैशामुळे काही बहिणींची मुलींची कॉलेजची फीज होत आहे, काही महिलांचे चे इश्यूज आहेत, ते सॉर्ट आउट होत आहे. म्हणून सरकारकडे माझी एकच मागणी आहे, की तुम्ही ही पडताळणी लवकरात लवकर करा आणि आमच्या लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ द्या. बरोबर? आणि लाडक्या बहिणींनो तुमच्याकडनं सुद्धा एकच अपेक्षा आहे, की तुम्ही सगळे युनायटेड राहा. ज्या बहिणींना खरंच पैशाची गरज आहे, त्याच बहिणींना पैसे मिळो. सोबत जर सरकार म्हणत असेल, की आता आम्ही सगळ्याच बहिणींना आता पात्र करतो, ज्या बहिणी पात्र होत्या, तुम्ही काय करायचंय तुम्ही करा. अदरवाईज आमच्या लाडक्या बहिणी सुद्धा तुम्हाला बोगस ठरवतील, असं म्हणायला मला काही हरकत नाही. चला तर मग लाडक्या बहिणी इथे थांबतो आणि भेटतो.